बोलायचं आहे तुझ्याशी की तुला IVF का नको वाटतंय किंवा त्याच्याकडे तू पाऊल टाकायला का घाबरतीयस. कारण जवळजवळ 12 वर्षांपासून तू प्रयत्न करतीयस, लग्न 21व्या वर्षी झालंय, आत्ता तुझं वय 33 आहे, इतक्या गोष्टींमधून तू गेलेली आहेस, तर तुला असं का वाटतंय की आपण IVF कडे जायचंच नाहीये. तिने मला एक वाक्य वापरलं की मॅडम मी बघितलेलं आहे की IVF ची जी बाळं असतात ती नैसर्गिक बाळांसारखी नसतात, ती तेवढी चांगली नसतात, त्यांच्यामध्ये काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी असते, त्यांच्या मेंदूची वाढ तेवढी झालेली नसते. मी ऐकून घेतलं. मी म्हटलं तुला काय वाटतंय किंवा मला काय वाटतंय याच्यापेक्षा आपण नक्की नेमकं काय आहे, अभ्यास काय सांगतो, पुस्तक काय सांगतं याच्यावरती बाळा बोलूयात. कारण जर मी हे बोलले नाही तर तू पुढे जाणार नाहीस आणि तू मातृत्वापासून कदाचित वंचित राहू शकशील. सो अभ्यासाअंती असं दिसून आलेलं आहे की जवळजवळ 1.5 लाख बाळांचा स्टडी केला गेला, सर्वे केला गेला, साधारण प्रेग्नन्सीचा सर्वे केला गेला. याच्यामध्ये असं दिसून आलं की IVF केलेले जे बेबीज आहेत त्या प्रेग्नन्सीजमध्ये साधारणपणे कुठेतरी 6 ते 9% बाळामध्ये व्यंग येण्याचा धोका असू शकतो. पण सगळेच्या सगळे मेजर ॲबनॉर्मॅलिटीज नसतात की जसं प्रत्येक प्रेग्नन्सी अबॉर्ट करण्यासारखी असे रिस्क येत नाहीत, मायनर ॲबनॉर्मॅलिटीज पण असतात. सो ही जी रिस्क आहे ही IVF मुळे वाढत नाही आहे की जी 1 ते 2% फक्त वाढलेली आहे. कारण 2 फॅक्टर्स आहेत ह्या स्टडीजमध्ये कन्सिडर केले गेलेले नाही आहेत जे कन्फाउंडिंग फॅक्टर्स आहेत. एक म्हणजे महिलेचं वय आणि दुसरं म्हणजे लो स्पर्म काउंट जर असेल तर काही जेनेटिक फॅक्टर असोसिएटेड असू शकतात. सो नॅचरली बाळामध्ये येण्याचा जो व्यंग येण्याचा जो रिस्क फॅक्टर्स आहेत तेवढेच IVF साठी आहेत. कारण IVF केलं म्हणून कधीही बाळामध्ये व्यंग येत नाही आणि हे अभ्यासाअंती प्रूव्ह झालेलं आहे. आजकाल सोनोग्राफीज आहेत, ड्युअल मार्कर्स सारख्या टेस्ट आहेत. जरी ड्युअल मार्कर मिस केलं कोणी तर क्वाड्रुपल मार्कर पुढे आहे. सो देर आर n नंबर ऑफ थिंग्स वी हॅव गॉन अ व्हेरी फार इन अ मेडिकल सायन्स. सो आपण खूप साऱ्या गोष्टी आधी डायग्नोज करू शकतो. ॲम्निओसेंटेसिस, NIPT ह्या सगळ्या टेस्टचा वापर आपण करून घेऊ शकतो. सो ऐकिवावरती काहीही न जाता जो अभ्यास सांगतो, जो पुरावा सांगतो, अभ्यासाअंती जे निष्कर्ष काढलेले आहेत सायंटिस्टनी याच्यावरती जाऊयात. कारण जगातल्या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीला सुद्धा नॅचरली कन्सिव्ड बाळं झालेली आहेत.